नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, 10 मिनिटात 15 कोटींचं सोनं आणि 20 लाखाची रोकड लुटली. सूत्रधाराला अटक, इतरांचा शोध सुरू. बँक ऑफ महाराष्ट्राच्या सिंगरौली इथल्या शाखेवर दरोडा टाकलेल्या आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. धावत्या ट्रेनमधून त्याला ताब्यात घेतलं असून 20 लाख रोकड आणि 61 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलंय. कमलेश कुमार असं आरोपीचं नाव असून तो बिहारच्या नालंदा जिल्ह्यातला आहे. पोलीस आता त्याच्या 4 साथीदारांचा शोध घेत आहेत. मध्य प्रदेशातील सिंगलोरी इथे कमलेशसह 4 साथीदारांनी बँकेत दरोडा टाकला होता. अवघ्या 10 मिनिटात 5 जणांनी 20 लाखांची रोकड आणि 1 कोटीचे दागिने लुटले होते. कमलेशवर याआधीही चोरी आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर असलेल्या जुन्या गुन्ह्याचाही तपास आता पोलीस करत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रातील दरोड्यातील आरोपी सिंगरौली पटना एक्सप्रेसने पटनाला जात होता. रेल्वे नवीनगर इथं पोहोचताच डेहरी रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाला कमलेशच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं त्याला ताब्यात घेतलं. चौकशीवेळी कमलेश घाबरला आणि चुकीची माहिती द्यायला लागला. शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं सत्य सांगितलं. त्याची तपासणी केली असता 15 लाखांपेक्षा जास्त रोकड आणि 61 ग्रॅमसह सोन्याचे दागिने आढळले. कमलेशसह त्याच्या साथीदारांनी फक्त 10 मिनिटात बँकेतून 20 लाखांची रोकड आणि कोट्यावधींचं सोनं लुटलं होतं. बँक मॅनेजरला मारहाण करत ग्राहकांना ओलीस ठेवून बंदुकीचा धाक दाखवत हा दरोडा टाकण्यात आला होता. लुटलेल्या सोन्याची किंमत अंदाजे 10 ते 15 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. दरोड्यानंतर आरोपी वेगवेगळ्या दिशेला पळून गेले. या दरोड्याच्या घटनेचा CCTV व्हिडिओ सुद्धा समोर आला. रेल्वे ACP आलोक कुमार सिंह यांनी सांगितलं की आरोपी कमलेश कुमार दरोड्यातील त्याला मिळालेले दागिने आणि रोकड घेऊन पळून जाण्याच्या तयारीत होता. पण प्लॅटफॉर्मवर गस्तीला असलेल्या पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. त्यांनी तात्काळ कमलेशला पकडून चौकशी केली असता दरोड्याची माहिती समोर आली. कमलेश कुमार हाच दरोड्याचा सूत्रधार असल्याचंही उघड झाले. याआधीही नालंदा आणि हिल्सा इथं तो वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी तुरुंगात होता. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये दरोड्यात त्याचा हात असल्याचं समोर आल्यानंतर जुने रेकॉर्डही तपासले जात आहेत. आता इतर आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. सर्व संशयितांच्या ठिकाणांवर छापा टाकला जात आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.